तायडे हॉस्पिटल पिंपळनेर येथे कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू, निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची मागणी। तायडेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आज निवेदन आम्ही फौजदार साहेबांना देण्यात आलेलं आहे। फौजदार साहेब वर कळवतील, परंतु योग्य ती कारवाई होऊन तायडेवर शिक्षा व्हावी चांगली, की दुसऱ्या वेळेस दुसरा डॉक्टर असं करणार नाही। आदिवासी असेल म्हणून सर्व काही सोडून द्यायचं का? आमच्याच मुलींवर इतकी 5 केसेस झाल्या। तायडे फक्त काम करतो। मला तसं वाटतं की तो जो काही खामगावकर काय नाव त्याच्या इथं नाव नोंदवून सर्टिफिकेट घेतलं आणि डॉक्टर बनला का काय असं म्हणणं आहे। हे निवेदन वर मुख्यमंत्री पर्यंत पाठवा। जोहार जिंदाबाद जय आदिवासी। आज 17/7/2026 रोजी आम्ही पिंपळनेर परिसरातील सर्व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव मिळून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो। निवेदनाचा विषय असा होता की 14 तारखेला जी घटना तायडे हॉस्पिटल पिंपळनेर येथे जी घटना घडली होती त्याच्यात एक माताचा बळी गेला, त्या संदर्भात आजचा विषय होता तायडे हॉस्पिटल पिंपळनेर येथे कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झालेल्या महिलेच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। आणि ही जी घटना आहे या अशा घटना तायडे हॉस्पिटलमध्ये वारंवार घडलेले आहेत असं पंचक्रोशीतील समाज बांधवांचं निदर्शनास आलेले आणि म्हणूनच परिसरामध्ये संपूर्ण मानवांमध्ये तीव्र असं निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही निवेदन द्यायला आलोय। आणि या सर्व निवेदनची प्रत आम्ही संदर्भित विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असेल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जे त्यांना व आरोग्याचे जे आपले महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री या सर्वांना आम्ही निवेदनाची प्रत सुपूर्द करणार आहोत, पोस्टाने पाठवणार आहोत। ही जी घटना आहे या घटनेचं गांभीर्य घेऊन आम्ही शासन प्रशासनाला आवाहन करतो, विनंती करतो की हे संपूर्ण मानवाच्या जीवासोबत जे खिलवाड होते आरोग्य विभागाकडनं याच्यात खास करून या घटनेमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेले की ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर यांच्या बी थोडं कुठं ना कुठं या गोष्टीमध्ये काहीतरी हातबोट आहे आणि म्हणूनच ग्रामीण रुग्णालय तर ग्रामीण रुग्णालयाकडनं आणि तायडे हॉस्पिटल यांची जी चैन आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि याच्या जे आरोपी आढळतील या सर्वांवर कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी असं आम्हा सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती आणि आव्हान आहे। काही जे नराधम चुकीचं म्हणजे किंतु परंतु समाजाला बदनाम करतायत की सामाजिक संघटनेचे काही कार्यकर्त्यांनी या संदर्भित घटनेसंदर्भात काहीतरी पैसे घेतलेले असा जो आरोप केला जातोय, या आरोपचा बी इथं कुठल्याही पत्रकाराने किंवा कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याने असा जर व्यवहार केला असेल तर त्याच्यावर सुद्धा सह आरोपी करून त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा ही सुद्धा आम्ही मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो आणि खोटी अफवा याचं आम्ही खंडन करतो। जर कोणी तसा आरोपी आढळला तर आम्ही त्याला भर रस्त्यावर चोप दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आम्ही या निमित्ताने सांगतो। धन्यवाद साहेब। पिंपळनेर परिसर पंचक्रोशीतील सर्व सामाजिक संघटनेचे सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपूर्ण परिसरातील समाज बांधवाच्या तीव्र एकदम वेदनादायक भावना आहेत। 14 तारखेला तावडे हॉस्पिटलमध्ये जी पूनम अहिरे ताईचं मातेचं प्रेग्नन्सीच्या म्हणजे डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये या ज्या ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर यांनी तिला उपचार देण्यासाठी हलगर्जीपणा दाखवला आणि एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं जर रेफर करायचं असेल तर सिव्हिल म्हणजे धुळे किंवा नंदुरबार सिव्हिलला रेफर केलं पाहिजे, पण त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं आणि तावडे हॉस्पिटलमध्ये ते
डिलिव्हरीची प्रोसेस करत असताना त्या तावडे डॉक्टराने चुकीच्या पद्धतीने तिच्यावर जे स्टेटमेंट केली त्याच्यामुळे त्या मातेचं जीव गेलेले आणि ही तीव्र संताप व्यक्त आणि भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहेत. आमच्या सर्व समाज बांधवाच्या पंचक्रोशीतील सर्वांच्या वतीने एक ही मागणी आहे, हा जो ग्रामीण रुग्णालयाचे जे हलगर्जीपणा आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करावी. त्याच्यानंतर ज्याने ज्या मातेचं बळी घेतला असं तायडे हॉस्पिटल आणि तावडे डॉक्टर याच्यावर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि त्याचं जे मेडिकलचं जो लायसन आहे, परवाना आहे, तो रद्द करण्यात यावा आणि पिंपळनेर शहरामध्ये असे जे डॉक्टर म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो काळा बाजार चालू आहे आणि मानवांच्या जीवनासोबत खिलवाड चाललेले याची चौकशी करून एक मेडिकलची टीमच्या माध्यमातून तज्ञांच्या माध्यमातून चौकशी करून हे तुमच्या माध्यमातून या सर्व समाज बांधवांचा जीव वाचावा आणि असाही बोगस जेही असतील बोगस कारभार हे एक्सपोज करण्यात यावं याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन सादर केले. निवेदन मध्ये आम्ही स्पष्ट मत लिहिले की या सर्व बोगस डॉक्टर ही जी धागेदोरे की सिव्हिल मध्ये काही होत नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर होतात आणि त्याच्या डिलिव्हरीच्या केसेस मध्ये इथं ज्यांचे हप्ते आहेत, ज्यांचे टक्केवारी आहेत, हे सर्वांची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करावी आणि तायडे हॉस्पिटलला या पिंपळनेर शहरातनं या परिसरातनं कुठल्याही हॉस्पिटलचा परवानगी देऊ नये आणि जो आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व संपूर्ण जो सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे, सगळे समाजाच्या लोकांच्या मनामध्ये जी भावना व्यक्त झाली म्हणून त्या कुठेतरी पूनमताईला न्याय मिळावा यासाठी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे. तर त्याची घटनेचं स्वरूप थोडक्यात म्हणजे 13 तारखेला ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जातात डॉक्टर मोहने साहेब यांच्या टीमच्या वतीने, तर त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की तुम्ही 8:30 वाजता या, पण त्यावेळेस त्या पूनमताईला तिथून बाहेर काढून देण्यात येतं आणि सांगतात तुम्हाला वाटलं तर कुठं नंदुरबार नाही तर धुळे जा. पण ऐन टायमाला त्या पूनमला ते त्रास झाल्यानंतर त्यांनी तावडे हॉस्पिटलकडे किंवा कुठे बी नेऊन जा, त्यामुळे तावडे डॉक्टरांकडे गेले असता त्या ठिकाणी हा उपचारादरम्यान संपूर्ण तावडेच्या या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या एक निष्काळजीपणामुळे त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून सदर या ठिकाणी ती महिला आदिवासी असो व संपूर्ण कोणत्याही समाजाची असो, पण पिंपळनेर वासी आणि पूर्ण समाजाचे संघटक आणि हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, तर ही घटना ते खपवून घेऊ शकत नाही आणि म्हणून त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून संपूर्ण पिंपळनेर वासी आणि संपूर्ण परिसरातील सगळे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना तो निवेदन आम्ही सादर केलेलं आहे तहसीलदार साहेबांना. आणि विशेषतः म्हणजे त्याच्यातच एक मुद्दा बोलावासा वाटतो की ज्या ठिकाणी हे आमचे बातमी असेल ती कोणत्या समाजाची असेल, कोणत्या जातीची असेल, कोणत्या धर्माची असेल, तर ज्या संविधानात्मक भारताचा संविधानाचा कायदा ज्याला म्हणतो आणि 4था स्तंभ ज्याला म्हणतो पत्रकार, अशा पत्रकारांवर आणि मीडियावर आणि विशेष म्हणजे आदिवासी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर जो काही आरोप ठेवण्यात आलेला आहे की काही पैसे घेतात आणि विकले जातात, तर त्या आरोपाचं मी या ठिकाणी सगळ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने जाहीर खंडन करतो आणि निषेध करतो. अशा वेळेस जर का कधी कोणी XYZ कोणी सापडला की या व्यक्तीने किंवा या पत्रकाराने तो मॅटर दाबण्यासाठी काहीतरी घेतलेत असं काही निदर्शनास आलं, तर त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आणि API साहेबांना आणि विशेष म्हणजे पुढचे ज्यांना आम्ही निवेदन दिलेत, तर या ठिकाणी त्या लोकांना सह आरोपी करून हा मॅटर जो दाबण्याचा प्रयत्न करतोय त्याला सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी हीच आमच्या सर्व समाज बांधवांच्या संघटनेच्या वतीने आमची मागणी आहे. विषय म्हणजे अशी गोष्ट की समोरचा व्यक्ती की ज्या वेळेस पत्रकारांमध्ये बी तो प्रश्न आहे, समाजामध्ये बी तो प्रश्न आहे, संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बी तो प्रश्न आहे की नेमका डॉक्टर तावडे यांच्याकडे 5-7 घटना अशा घडून त्याच ठिकाणी का या घटना होतात आणि पेशंट जातात. तर याच्या मागचा जो रॅकेट असेल, सरकारी दवाखाना असेल, आशा वर्कर असेल किंवा त्यांच्या मिलीभगतनुसार ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर म्हणजे पाठवतात, तर त्या ठिकाणची जी टीम असेल तर त्या टीमला देखील पकडून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण डॉक्टर म्हटल्यानंतर कुठेतरी एक देवाचं रूप मानलं जातं. तिथं ना हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, आदिवासी ही
ख्रिश्चन SC ST असं काही होत नाही. आणि म्हणून ही एक माताला किंवा येणाऱ्या प्रत्येक समाजाची माताला या ठिकाणी न्याय मिळेल म्हणून डॉक्टर तावडेंना ते त्या दिवसापासून फरार आहेत. म्हणून जोपर्यंत डॉक्टर तावडेंवर त्यांची चौकशी होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत संघटना समाज शांत बसणार नाही. आणि अन्यथा ते जर कधी रिपोर्ट आल्यानंतर त्यांचं जर काही दुकान चालू झालं तर पूर्ण समाज, हे जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून आणि पिंपळनेरवासियांचं जाहीर आव्हान आहे की त्या टाइम जोपर्यंत त्यांना अटक होत नाही आणि शिक्षा होत नाही, त्यांचे दुकान बंद होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. आणि याच्या पुढे तहसीलदार साहेब यांना पण आमचं जाहीर निवेदन आहे की त्यांनी आमच्या या निवेदनाची दखल घ्यावे, अन्यथा रास्ता रोको केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि जर कोणी दाबायचा प्रयत्न करत असेल तर पुढे आम्ही CID चौकशी लावायशिवाय राहणार नाही. डॉक्टर तावडेचं करायचं काय? खाली डोकी वरती पाय, डॉक्टर तावडेचं करायचं काय? खाली डोकी वरती पाय. लढाई नाही.